करडीची भाजी बनवणार आहोत. त्याकरता मी भाजी धुवून चिरून घेतली आहे आणि कवळे कवळे पानं घेतलेत आणि त्याकरता 1 चिमूट हळद घेतली आहे. चवीप्रमाणेच मीठ घ्यायचं आहे. मीठ जास्त घालायचं नाही, भाजी थोडी होते शिजल्यानंतर. 1 मोठा कांदा मी चिरून घेतला आहे. लसणाच्या 10 पाकळ्या आणि 3-4 मिरचीचे ठेसून आबडधोबड ठेसून घेतलं आहे. त्याकरता तेल घेतलं आहे. तेल गरम झालं आहे आपलं. त्याकरता आपण कांदा टाकून घेणार आहोत. तसंच आपण ठेचा पण टाकून घेणार आहोत. पाणी न घालता मिरची आणि लसूण आबडधोबड मिक्सरला करून घेतलाय. आपण 1 चिमूट मीठ घालून म्हणजे चमचा छोटासा बारीक असं मीठ घेतलंय. मीठ तुम्ही चवीप्रमाणेच घाला. भाजी परतल्यानंतर थोडी होते. 1 चिमूट हळद घातली आहे. आपण जरा कांदा परतून घेऊया. कांदा मिरची आणि लसूण छान परतलाय. आपण भाजी टाकून घेणार आहोत. तुम्हाला शेंगदाणे आबडधोबड करून टाकायचे असतील तर टाकू शकता. चण्याची डाळ भिजवून तेही टाकू शकता. भाजी परतली आहे तर पाणी सुटलंय. हे पाणी आटेपर्यंत याच पाण्यामध्ये भाजी शिजली जाते. पाणी टाकायची गरज नसते आणि 1-2-3 मिनिटं लागतील. या पाण्यात भाजी शिजते. आपण 2 मिनिट थांबूया. आपली भाजी रेडी झाली आहे. आपण सर्व करून घेतो. भाकरीसोबत भाजी छान लागते. आपण करडीची भाजी सर्व केलेली आहे. मस्त का, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.